अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचार मोहिमेचा भव्य शुभारंभ पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पार पडलाय। यावेळी आमदार मोनिका राजळे यांच्या शुभ हस्ते प्रचाराचा नारळ वाढवत प्रचाराला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी आमदार मोनिका राजळे, प्रियंका कर्डिले, अहिल्यानगर शहराच्या महापौर ज्योती गाडे यांच्या उपस्थितीत करंजी, दगडवाडी, भोसे, वैजूबाबुळगाव तसेच लोहसर, खांडगाव, पवळवाडी या गावांमध्ये भव्य प्रचार दौरा पार पडला। प्रत्येक गावात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कर्डिले कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव केला। तर या दौऱ्यादरम्यान दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले। विचारधारा हिंदुत्वाची, प्रेरणा कर्डिले साहेबांची या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। दरम्यान यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे यांनी भावनिक आणि ठाम शब्दात सांगितलं, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पश्चात आता सर्वांनी एक दिलानं अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी उभं राहणं काळाची गरज आहे। अक्षय कर्डिले हे विधानभवनात गेले तरच सर्व गावांना विकासाचा भरोसा मिळेल। ही निवडणूक फक्त कर्डिले कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण जनतेची आहे। दुःखाच्या छायेतून ही निवडणूक लढवावी लागत असली तरी आपण सर्वांनी एकजूट दाखवत विजय मिळवायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय कर्डिले यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला। पाथर्डी तालुक्यातील या प्रचार दौऱ्याने निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं असून कर्डिले यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद आगामी लढतीचं चित्र स्पष्ट करत असल्याचं दिसून येतंय। सामाजिक राजकीय राज्याचे जबाबदारी निमित्ताने या त्यांना दिलेली आहे। त्यामुळे आमच्या सर्वांची जबाबदारी आहे। अशा पद्धतीने आज प्रचाराचा आणि प्रियंकाताई सर्व कार्यकर्ते आज 4 गावांमध्ये प्रचाराच्या निमित्ताने जात असताना प्रचाराचा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे। कार्यकर्त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आज नगर साहेब दिसत नाही, त्याला करायचे आहे। आज प्रचाराचा पहिला दिवस आहे। चांगला प्रतिसाद आम्हाला करंजी गावामध्ये मिळालेला आहे। मला खात्री आहे येणाऱ्या 23 तारखेला मतदानाची टक्केवारी वाढेल, जास्तीत जास्त मतांची याही 39 गावातील साहेबांना जेवढे त्याच्याही पेक्षा या पोटनिवडणुकीमध्ये येण्याचा संकल्प आम्ही सर्व कार्यकर्ते मी या ठिकाणी केलेला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।